पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा। जुनी पेन्शन योजनेबाबत 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी कोर्टामधून महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा। 26,000 कर्मचारी जुनी पेन्शनची सर्वोच्च न्यायालयात पेन्शन प्रकरणी सुनावणी पुन्हा वर्गीकरणासाठी वेळ 11 मार्च 2026। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुळसेकर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। जुनी पेन्शन संदर्भातील महत्त्वाच्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली। सुनावणी सुरू होताच माननीय न्यायमूर्ती माहेश्वरी आणि माननीय न्यायमूर्ती चांदूरकर यांच्या खंडपीठासमोर प्रकरण ठेवण्यात आले। मात्र या प्रकरणात नागपूर खंडपीठाच्या निर्णयामध्ये न्यायमूर्ती चांदूरकर स्वतः संबंधित असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला। याचिकाकर्त्यांनी वतीने ॲडव्होकेट जोशी यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडत न्यायालयाचे लक्ष वेधले। त्यांनी सांगितले की फुल बेंचच्या निकालात न्यायमूर्ती चांदूरकर सहभागी नव्हते, त्यामुळे मागील वेळी ज्या पद्धतीने प्रकरणाचे वर्गीकरण करून सुनावणी ठेवण्यात आली होती त्याच पद्धतीने पुढील सुनावणी घ्यावी असा आग्रह त्यांनी न्यायालयाकडे धरला। मात्र न्यायालयाने ह्या मुद्द्याचा विचार करत प्रकरणाचे पुन्हा वर्गीकरण करण्यासाठी काय कालावधी देण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार या प्रकरणाची सुनावणी सध्या पुढे ढकलण्यात आली असून सुमारे 2-3 आठवड्यानंतर हे प्रकरण पुन्हा सुनावणीसाठी न्यायालयासमोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। दरम्यान सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी ऑनलाईन माध्यमातून ऐकताना अनेकदा आवाज स्पष्ट न ऐकू येण्याची अडचण निर्माण होते, त्यामुळे सुनावणीतील काही शब्द किंवा मुद्दे अस्पष्ट राहू शकतात अशी ही नोंद पेन्शन प्रकरणी नाशी संबंधित कार्यकर्त्यांनी केली आहे। हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबुळसेकर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। पेन्शन संदर्भातील ह्या प्रकरणाकडे राज्यातील तसेच देशभरातील अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पेन्शनधारकांचे लक्ष लागले असून पुढील सुनावणीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ही माहिती पेन्शन प्रकरणाशी संबंधित कार्यकर्ते अभिजित धानोकर यांनी दिली आहे।